और आप देख रहे हैं SBS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताजा खबर। मुरबाड नगर पंचायत में आंतरिक कलह के कारण भाजपा छोड़कर परिवर्तन पैनल बनाने वाले 9 सदस्यों ने मंगलवार को परिवर्तन पैनल का शिवसेना शिंदे गुट में विलय कर शिवसेना का धनुष बाण थाम लिया है। पड़गा में शिवसेना नेता प्रकाश पाटिल की उपस्थिति में वर्तमान सदस्य व पूर्व महापौर रामभाऊ भगवान दुधाले, गुट नेता मोहन भालचंद्र गाड़गे, नगर पंचायत उप महापौर दीक्षिता विकास वारघाड़े, निर्माण सभापति उर्मिला सुजीत ठाकरे, जिला पूर्ति सभापति स्नेहा सागर अंबावनी, नगर सेविका नम्रता नंद कुमार जाधव, रवीना विनायक राव, अनीता संतोष मार्क सहित विकास वारघाड़े, सुजीत ठाकरे, नंद कुमार जाधव व कार्यकर्ता शिवसेना पार्टी में शामिल हुए। इस अवसर पर उपनेता पूर्व विधायक रुपेश महात्रे, जिला प्रमुख देवानंद ठाले, मारुति धीरडे उपस्थित थे। हमने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के माध्यम से जिले का सच्चा विकास देखा है। जातिगत राजनीति और कुछ सदस्यों को धन के वितरण के कारण हम वंचित रह गए, इसलिए हमने भाजपा से अलग होकर परिवर्तन पैनल की स्थापना की। पूर्व महापौर रामभाऊ दुधाले ने प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि चुगे ठाणे जिले का वास्तविक विकास पार्टी प्रमुख उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के माध्यम से हो रहा है, इसलिए हमने शिवसेना पार्टी में शामिल होने का निर्णय लिया। भाजपला धक्का वगैरे असं काही विषय नाही। विकासापासून आम्ही वंचित असल्या कारणाने आम्ही सर्वच नगरसेवकांनी एक स्वतंत्र पॅनल या ठिकाणी तयार केला। नगर विकास मंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांचे विचार, यांची कामं बघून आणि मुरबाड शहराचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। आम्हाला अनेक पक्षाच्या या ठिकाणी ऑफर होत्या, उबाडावाले देखील आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते, अजितदादा गटाचे देखील कॉन्टॅक्ट मध्ये होते, परंतु या ठाणे जिल्ह्याचा जर विकास खऱ्या अर्थाने जर करायचा असेल तर सन्माननीय शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही आणि त्यांचाच मार्ग खऱ्या अर्थाने स्वीकारला पाहिजे। म्हणून आम्ही या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब, उपनेते रुपेशदादा म्हात्रे, तले साहेब असतील, देरडे साहेब असतील, तालुका प्रमुख असतील, या सर्वांच्याच माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे। काय अडचणी येत होत्या नक्की विकास कामामध्ये? नगरपंचायत मध्ये काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून ज्या मतदाराने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या प्रभागाचा विकास होण्यासाठी खऱ्या अर्थाने निधी वितरण हे सगळ्याच नगरसेवकांना होणं गरजेचं होतं, परंतु ठराविकच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये निधी जायचा आणि आमचे प्रभाग या ठिकाणी वंचित राहायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला। परिवर्तन पैनल मुरबाड नगर पंचायत से नगरसेवक यांनी एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वावर, कामावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते रोहितजी म्हात्रे साहेब, सन्माननीय देवानंदजी थले जिल्हा प्रमुख, सन्माननीय मारुती धीरडे जिल्हा प्रमुख, सुनील पाटील उपजिल्हा प्रमुख, निलेश पाटील तालुका प्रमुख, कांतीलाल कंटे तालुका प्रमुख मुरबाड यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज प्रवेश घेतलेला आहे। खरं म्हणजे हे सगळे जे नगरसेवक आहेत ते सातत्याने नगर विकास विभागाचं जे काय विकास निधी जे आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, नगरपालिकांना सर्वांना त्या ठिकाणावरून मिळत असतो आणि म्हणून त्यांना आपल्या मुरबाड शहराचा विकास करण्याचा हेतू त्यांच्या मनात आहे आणि त्यांची संकल्पना आहे आणि मी त्यांच्याशी ज्यावेळेला चर्चा केली तर त्यांच्याशी अनेक पक्षांनी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केलेला असताना त्यांनी एकनाथजी शिंदे साहेब यांचं काम आणि विचार आणि संकटात धावून येणारा नेता या विचाराने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या
बोलण्यात ते आलेलं आहे आणि म्हणून मनापासून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या सर्व नगरसेवकांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो.